सर्वांना नमस्कार. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण व्याज हे आपण गणिताचं टॉपिक बघणार आहोत. त्या व्याजमध्ये दोन पार्ट पडतात, एक सरळ व्याज आणि एक चक्र व्याज. सरळ व्याज म्हणजे सरळ 2 वर्ष असो 3 वर्ष असो त्या अमाऊंटवर काय एका रकमेने का एका दराने का असतं व्याज असतं. आणि चक्रवाढ व्याज काय म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी सारखंच असतं. दुसऱ्या वर्षी काय असतं, समजा 10,000 रुपयाला जर 1500 रुपये व्याज झालं तर चक्रवाढ व्याजमध्ये 11,500 रुपयाला व्याज लागतं. म्हणजे ते चक्रवाढ व्याजावर व्याज याला चक्रवाढ व्याज म्हणतात. आणि सरळ व्याज म्हणजे की दिलेल्या दराने ते 3 वर्षासाठी असो 5 वर्षासाठी असो ते अमाऊंट आहे, त्या अमाऊंटला सरळ काय असतं व्याज असतं. त्यातला आपण एक आज पहिला पार्ट घेणार आहे व्याजवरचा, जे आपण टेस्ट दिली सरळ व्याज, त्याचं आपण आज स्पष्टीकरण बघणार आहोत. त्यातला आपला पहिला प्रश्न होता, त्याच्या अगोदर आपण त्याचं थोडं बेसिक सूत्र बघून घेऊ. सरळ व्याजचं काय आहे, सिंपल इंटरेस्ट. त्याच्यानंतर हा PNR भागिले 100 एवढंच आपल्याला लक्षात ठेवणे. P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, मुद्दल, जे आपण मुद्दल घेतो एखाद्याकडून व्याजाने किंवा व्याजाने देतो ती मुद्दल. N म्हणजे नंबर ऑफ द इयर म्हणजे वर्ष, बरोबर आहे. आणि R म्हणजे रेट व्याजदर आणि भागिले 100. सरळ व्याजमध्ये फक्त एवढंच P गुणिले N गुणिले R भागिले 100 एवढंच आपल्याला लक्षात ठेवणे. मुद्दल, वर्ष, व्याजदर आणि 10 हे भागिले 100 एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. मुद्दल म्हणजे तुम्ही दिलेली समजा 10,000 उदाहरणार्थ घेऊ आपण, 10,000 दिली 2 वर्षासाठी दिली, 10% व्याजदराने दिली भागिले 100 एवढं करायचं आहे. सरळ आपलं काय निघतं व्याज निघतं. हे सरळ व्याजाचं सूत्र आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आता आपला पहिला प्रश्न होता की 12,000 रुपये मुद्दलचे. काय मुद्दल आहे आपली 12,000. किती मुद्दल आहे 12,000 आपली काय मुद्दल आहे, बरोबर आहे. दर साल दर शेकडा किती दर काय आहे 8.5%. किती आहे 8.5%. किती वर्षासाठी वर्ष 2. किती 2 वर्ष. 12,000 रुपये 8.5% आहे दराचा व्याजाचा दर. किती वर्ष आहे मुदत 2 वर्ष आहे. म्हणजे एका जणाने 12,000 रुपये घेतले आणि त्याला सांगितलं की तुला 8.5% दराने पैसे भेटल आणि ते तुला 2 वर्षानंतर वापस करावं लागेल. तर मग आता तो 2 वर्षानंतर किती व्याज देईल, बरोबर आहे. तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे, सरळ व्याज काढायचं आहे. तर आपलं सूत्र आहे, आता आपली मुद्दल काय येतं, P काय आपली P बरोबर 12,000. हा N बरोबर काय आपलं 2 वर्ष आणि R बरोबर काय 8.5% गुणिले भागिले 100. अशा प्रकारे इथपर्यंत आलो आपण, ठीक आहे. आता हा कटला बरोबर आहे. आता 8 गुणिले 8.5 गुणिले 2 करून घेऊ, इथं गुणाकारात चिन्ह आहे ना. 8.5 गुणिले 2 बेपंचे 10 हा चालक 82 16 ने 17. इथं पॉईंट होता म्हणून इथं पॉईंटला म्हणजे 17. तसं पण आपलं तोंडी निघत होतं 8.5 गुणिले 2 8 गुणिले 16 आणि ते 1 अर्धा 17 बरोबर आहे. मग आता काय राहिलं आपलं 120 गुणिले 17 बरोबर आहे. हा 0 या 0ला कटला होता. 8.5 गुणिले 2 केलं 17 आलं. 120 राहिलं होतं 120 गुणिले 17. ठीक आहे. आता 120 गुणिले 17चा आपण काय करू गुणाकार करू. 0 7 2 14 हा 4 1 7 1 7 1 8. आता 1 न गुणणे म्हणजे जसं लिहून घ्यायचं. ह्याची काय करायची आपल्याला बेरीज. 0 4 10 2040 म्हणजे 12,000 मुद्दलचे 2 वर्षात 8.5% दराने त्यानं सरळ व्याज किती दिलं 2040. आपलं उत्तर काय 2040. अशा प्रकारे आपण काय केलं, हे सूत्र आहे, सूत्रात किमती टाकायच्या, सरळ आपलं व्याज किती आलं 2040. आता आपला 2 नंबरचा प्रश्न. 7,400 रुपये मुद्दलीचे दर शेकडा 3 वर्षाची रास किती म्हणजे आपण काय बघितलं अगोदरच्या प्रश्नात सरळ व्याज बघितलं, फक्त व्याज घेतलं होतं. आता रास म्हणजे जी मुद्दल आहे ती आणि व्याज हे दोघांची मिळून जी अमाऊंट त्याला भरावं लागणार आहे त्याला काय म्हणतात रास म्हणतात, एकूण अमाऊंट, बरोबर आहे. आपण पहिल्या प्रश्नात कळलं 12,000 रुपयाचं फक्त व्याज काढलं होतं 2040. त्याने एकूण पैसे किती भरले त्यांनी बघितले. रास म्हणजे काय, ती दिलेली मुद्दल आणि व्याज दोन्ही सोबत देणं, याला काय म्हणतात एकूण रास अमाऊंट. ठीक आहे. बघू आपलं सूत्र काय. मुद्दल किती आपली 7,400 ही झाली आपली मुद्दल, बरोबर आहे. किती 3 वर्षाचे, बरोबर आहे. 3 वर्ष किती 3. हां व्याजाचा दर किती आहे 12%. किती 12.5%. दर किती आहे 12.5%, बरोबर आहे. अशा प्रकारे मुद्दलीचे दर शेकडा 12.5%ने 3 वर्षाचे रास किती 12.5%. आपले मुद्दल दिलेले, वर्ष दिलेले, दर दिलेला आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे मुद्दल जागी आपण काय केली 7,400. वर्ष किती आहे 3, रेट किती 12.5
भागिले 100. आता काय करायचं आपल्याला, हा 0 काढला, हा 0 काढला. आता काय राहिलं 74 गुणिले 3 12.5. आता आपण काय करू, 3 गुणिले 12.5 करून घ्या. आपल्याला माहिती गुणाकार करताना आपण काय करतो, पॉईंट विसरतो आणि नंतर पॉईंट येतो. आता 3 याला गुणून घेऊ 12.5ला. 3 5 15, हातच्या 1 2 3 6 आणि 1 7, 3 1 3, 375. इथं पॉईंट होता म्हणून इथं पॉईंट आला. म्हणजे आता काय आलं आपलं 74 गुणिले 3 गुणिले 37.5. नाही आता 37.5 आला आता डायरेक्ट. आता हे 3 वगैरे घ्यायचं काम नाही, एवढंच राहिलं. आता ह्या दोघांचा गुणाकार केला 37.5 आला आणि हे आता राहिलं. आता आपण 74 गुणिले 337.75 इथपर्यंत आलो, बरोबर आहे. आता आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे. आपल्याला माहिती पॉईंटचा गुणाकार करताना पॉईंट विसरून जायचं आहे, नंतर आपल्याला पॉईंट द्यायचं आहे. 74 4 5 20, बरोबर आहे. हातच्या 2, 4 7 28 आणि 2 30, हातच्या 3, 4 3 12 आणि 3 15. पहिली पायरी झाली आपली. आता दुसरी पायरी आपण गुणाकार करणार आहे. 7 5 35, हातच्या 3, 7 7 49, 49 आणि 3 52, बरोबर आहे. हातच्या 5, 7 3 21, 21 आणि 5 26. इथपर्यंत आपण आलो. या दोघांची बेरीज केली 0 5 7 7 27 750 इथपर्यंत आलं. पण आपल्या मध्ये इथं पॉईंट होता म्हणून आपण इथं पॉईंट दिला. म्हणजे आपली किंमत काय आली 2775 आपलं काय झालं, व्याज झालं. 2775 आपलं काय झालं, व्याज झालं. तर आपली अमाऊंट किती होती 74, 7400, बरोबर. या दोघांची आता काय करायचे आपल्याला, बेरीज करायची. 5 7 7 आणि 4 11 10,175 आपलं काय उत्तर आहे. अशा प्रकारे रास म्हणजे काय केले आपण, हे मिळालेलं व्याज आणि मुद्दल ह्या दोघांचं बेरीज म्हणजे काय असतं, रास, बरोबर आहे. व्याज आणि मुद्दल अशा प्रकारे आपलं उत्तर आहे 10,175. आता आपला 3 नंबरचा प्रश्न वेगळ्या टाईपचा आहे. नीरजने सायकल घेण्यासाठी बँकेकडून 6,000 रुपये कर्ज घेतले व 3 वर्षानंतर बँकेला 9,240 रुपये परत करून कर्जमुक्त झाला. तर त्या कर्जाचा दर किती होता. आता आपल्याला काय दिलेलं इथं, त्यानं 6,000 रुपये घेतले बँकेकडून, 9,240 रुपये भरले. किती वर्षांना भरले, 3 वर्षांना भरले. तर आपल्याला काय करायचं इथं, व्याजदर काढायचं आहे. आता आपलं जे सूत्र आहे इथं काही विचारू द्या, व्याजदर काढा म्हणले, मुद्दल काढा म्हणले, वर्ष काढा म्हणले, काही काढा म्हणले. आपल्याला दिलेलं आहे ते आपण याच्यात किमती भरायच्या आणि टाकायचं. आता काय येतो, बँकेकडून किती कर्ज घेतले, 6,000 त्यांनी कर्ज घेतले. 6,000 काय घेतले, कर्ज घेतले, बरोबर आहे. कर्ज घेतले आणि भरले किती, 9,240 हे भरले. म्हणजे त्यानं 6,000 घेतले, 9,240 भरले. म्हणजे त्यानं किती याज भरलं ते काढून घ्यायचं पहिले. 6,000 याच्यातून मायनस करायची मुद्दल, 0 4 2 3. म्हणजे त्यानं 3240 काय केलं, सरळ व्याज भरलं. किती, 3240 काय केलं, सरळ व्याज भरलं. किती वर्षात भरलं, 3 वर्षात भरलं. एवढं इथं लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. 9,240 भरले, 6,000 कर्ज घेतलं होतं. म्हणजे त्याचा फरक किती आला, 3240 काय केलं त्यानं, 3 वर्षात कर्ज दिलं. तर आपल्याला काय काढायचं आहे, दर काढायचा आहे. आता आपल्या सूत्रामध्ये सिंपल इथं साधं सरळ व्याज किती भरलं, 3240. आता 3240 का लिहिलं आपण, याच्या जागी लिहिलं. हे व्याज आहे ना आपलं सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज इथं लिहिलं आपण 3240, बरोबर आहे. आता सूत्रात आपण किमती टाकतोय, याच्या जागी हे टाकलं, बरोबर आहे. पी काय आहे, मुद्दल दिलेली आपल्याला 6,000 मुद्दल दिलेली. किती वर्ष, 3 वर्ष. काय काढायचं आहे, आर काढायचा आहे. मग आर कसं लिहून घ्यायचा, भागिले 100. हेच सूत्र आहे आपलं. काही विचारू द्या, व्याजदर काढा, वर्ष काढा, मुद्दल काढा, काही विचारू द्या. काय केलं आपण, इथं जे व्याज होतं ते व्याजच्या जागी लिहिलं. इथं ही सिंपल इंटरेस्ट जागी सरळ व्याज दिलं 3240. 6,000 आपली अमाऊंट आहे, 3 वर्षे भागिले 100 आपल्याला आर काढायचं आहे, बरोबर आहे. आता सरळ काय करायचं आहे माहिती का, हा 0 कटला, हा 0 कटला, बरोबर आहे. आता काय राहिलं, 3240 बरोबर 60 गुणिले 3 आर. आता आपला आर काढायचा म्हणून आर इकडे घ्यायचा, बरोबर आहे. आणि आता 3240 आर काढायचं आहे ना आपल्याला, बरोबर. आपण आर घेतला, हा तिकडे गेला, मग हा वरती गेला. आता जे गुणाकारात ते काय होतं, भागाकारात येतं खाली, 60 गुणिले 3. ठीक आहे. अशा प्रकारे इथपर्यंत आलो आपण. जे गुणाकारात होते ते भागाकारात घेतले, असं सूत्र मांडलं. अशा पद्धतीनं किमती टाकून घ्यायचा, 0 0 कटला, बरोबर आहे. आता 6 न भाग जायचा, 6 1 6, 6 5 30, उरले किती 2, 6 चौक 24. आता परत
2 उरले होते 6 6 2 12 7 8 6 24. आता याला परत 3 भागायचं 3 1 3 उरले 2 3 8 24 म्हणजे काय व्याजदर काय होतं 18% होतं. काय होतं व्याजदर 18%. आपलं उत्तर काय 18%. अशा प्रकारे काय करायचं काही विचारू द्या. हे आपलं सूत्र आहे किमती भराच्या. इथं आपला ऑलरेडी 6000 मुद्दल होती 9240 आपण भरले होते. मग त्यानं व्याज किती भरला आपण दोघांची वजाबाकी केली 3240 त्यानं व्याज भरलं म्हणून व्याज जागी व्याज दिलं मुद्दल जागी मुद्दल लिहिली वर्ष जागी वर्ष लिहिले आपल्याला आर काढायचं म्हणून आर तास लिहिला भागिले 100 केले. आता अशा प्रकारे आपण काय केलं हे शून्य कट केले मग 3240 बरोबर 60 गुणिले 3 आर राहिलं. आपला आर काढायचं होतं म्हणून आर इकडे घेतलं 3240 बरोबर होतं म्हणून त्याला वरती घेतलं आणि हे जे गुणाकारात होतं 60 गुणिले 3 त्याला भागाकारात घेतलं आणि याची प्रक्रिया केली भागाकार गुणाकार. अशा प्रकारे आपले व्याजदर 18 होतं. आता एका माणसाने बँकेकडून दर साल 12% सरळ व्याज कर्ज घेतले आणि 3 वर्षानंतर त्यांनी रुपये 5400 भरले तर त्यांनी घेतलेले कर्जाची रक्कम किती. आता अगोदरच्या प्रश्नात आपण काय पाहिलं होतं दर पाहिला होता. आता काय पाहतो आपण रक्कम पाहतोय कधी वर्ष वेगवेगळे येतील सूत्र आपल्याला एकच आहे तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता सरळ व्याज फेडले सरळ आपल्याला व्याज दिलेले किती 5400 बरोबर आहे. हां सरळ व्याज फेडले. आता आपल्याला काय काढायचं आहे मुद्दल काढायची घेतलेली रक्कम त्यांनी कर्जाची रक्कम किती म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे पी काढायचं आहे बरोबर आहे. आता त्याच्यानंतर त्यानं काय किती वर्षासाठी घेतले होते 3 वर्षानंतर किती वर्षानंतर 3 वर्षानंतर व्याजाचा दर किती होता 12/100. प्रश्न असा होता आपला एका माणसाने बँकेकडून दर साल 12% दराने सरळ व्याज घेतले 3 वर्षानंतर त्यांनी 5400 सरळ व्याज फेडले तर त्यांनी कर्जाची रक्कम किती. आता हे व्याज त्यानं फेडलं 5400 म्हणून आपण सिंपल इंटरेस्टच्या जागी त्याला टाकलं. आपल्याला मुद्दल काढायची पी आपल्याला वर्ष दिलेले 3 आपल्याला दर दिलेला आहे 12/100 केलं ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला हे काढायचं आहे मग इथं बरोबरच चिन्ह आहे. आपण पहिले शिकलेले की याला काय करायचं वरती घ्यायचं गुणाकार करून 5400 गुणिले 100 जे वरती गुणाकार आहे त्याला खाली भागेल घ्यायची 3 गुणिले 12 काय काढायचं आपल्याला पी काढायचं एवढंच लक्षात ठेवायचं आपण ठीक आहे. आता आपण काय करायचं याला हे करून घ्यायचं गुणाकार भागाकार करून घ्यायचा. आता 3 1 पण भाग देणार 12 1 12 12 2 24 32 ते 12 चौक हा 12 1 12 12 चौक 48 उरले किती 48 इथे 54 होते 54 मधून 48 गेले 6 झाले इथे झाले 60 12 पंचे 60 हा 0ला 0 अशा प्रकारे आपण भाग दिला. आता याला 3 देऊ 3 1 3 3 1 3 उरले 1 3 5 15 म्हणजे इथं झाले 15 आणि गुणिले 100 म्हणजे काय राहिलं 15 गुणिले 100 बरोबर किती 15000 किती 15000 काय हे इथं 150 गुणिले 100 म्हणजे किती 15000 अशा प्रकारे इथे किती 150 झाले होते ना आपण याला भागाकार दिला होता 450ला 3 इथे झाले ते 150 गुणिले 100 बरोबर आपली मुद्दल किती 15000. काय केलं आपल्याला मुद्दल विचारू द्या रेट विचारू द्या वर्ष विचारा काही विचारा इथं फक्त अमाऊंट चेंज करायची अशा प्रकारे त्याची प्रक्रिया करायची. अशा प्रकारे आपलं उत्तर आलं 15000 त्याची मुद्दल होती. आता आपला पुढचा प्रश्न आहे ऋणाने व्याजाच्या दरा इतक्याच वर्षासाठी म्हणजे आता आपल्याला काय सांगितलं याने व्याजाचा दर काढा आणि ते जेवढा दर असेल ना आता आपले ऑप्शन काय 5% 6% 10% 12.5% म्हणजे जेवढा व्याजाचा दर तेवढाच वर्षासाठी. प्रश्न वस्तू वाचायचा आहे कन्फ्यूज व्हासारखं आहे की बाबा यांनी वर्ष का दिलेली नाही. त्यांनी ऑलरेडी सांगितले की ऋणाने व्याजाच्या दरा इतक्याच वर्षासाठी सरळ व्याजाने 1200 रुपयाचे कर्ज घेतले व जर तिने कर्ज फेडताना 432 रुपये व्याज दिले असेल तर व्याजाचा दर किती बरोबर आहे. आता आपल्याला इथं व्याजाचा दर पण काढणे व्याजाचा दर पण तेवढाच आहे आणि वर्ष पण तेवढ्याच आहे. प्रश्न काय ऋणाने व्याजाच्या दरा इतक्याच वर्षासाठी जेवढा व्याजाचा दर निघणार आहे तेवढंच वर्षासाठी. तर आपल्याला सरळ आपल्याला त्यांनी सरळ व्याज दिलेले किती सरळ व्याज आहे 432 काय आपलं व्याज बरोबर आहे. मुद्दल किती आहे 1200 ही झाली आपली मुद्दल. आता आपल्याला काय करणे व्याजाचा दर काढणे आणि जेवढा व्याजाचा दर आहे तेवढाच वर्षासाठी काय कर्ज आहे ठीक आहे. आपल्याला माहिती आहे आपण इथं सरळ व्याजाच्या ठिकाणी सरळ व्याज टाकू आपण जे भेटलेले व्याज 32 मुद्दल किती 1200 वर्ष माहीत नाही गुणिले x आर माहीत नाही गुणिले x भागिले 100 अशा प्रकारे आपण इथपर्यंत आलो बरोबर आहे. आता त्याच्यानंतर काय करणं आहे हे 1232 आता याला आपण हा 0 काटला ठीक आहे 432 बरोबर 12 हे दोन्ही चा गुणाकार केला 1चा वर्ग. आता आपल्याला 1चा वर्ग काढायचा आहे म्हणजे आपल्याला मुद्दल पण काढायची आपला दर पण काढायचा आहे आणि वर्ष पण काढायचं आहे दोन्ही पण याच्यात आहे म्हणून इकडे घेतला 1चा वर्ग बरोबर आहे 432 भागिले 12
बरोबर आहे. हे बरोबर होतं, याला वरती घेतलं, जे गुणाकारात होतं ते भागाकारात घेतलं, एवढंच आपल्याला करायचं. लक्ष ठेवायचं आपण कुठे काय करतोय. व्याजाच्या दरा इतकेच वर्षे, म्हणजे वर्ष पण आपल्याला माहित नाही, जेवढा व्याजाचा दर निघणार आहे तेवढंच वर्षे. अशा प्रकारे आपण 2 1चा गुणाकार केला, 1चा वर्ग झाला. ठीक आहे, आता आपण याला भागाकार करू. 12 1 12, 12 2 24, 12 36. आता 36 आणि हे इथं 4 आणि 3 7 म्हणजे 72. 36 43 मधून 36 गेले किती उरतात, 7 उरतात. इथे 7 आणि 2 किती झाले, 72 झाले. मग 12 पंचे 60, 12 सकम 72, म्हणजे 1चा वर्ग बरोबर 36. पण आपल्याला एक्स काढायचं आहे, म्हणजे 36चा वर्ग काय आहे, वर्गमूळ काय आहे 6. म्हणजे व्याजाचा दर किती आहे 6. मग व्याजाच्या दरा इतकाच वर्षासाठी होतं, म्हणजे किती 6 वर्षासाठी. बरोबर आहे. व्याजाचा दर पण 6 आणि व्याजाच्या दरा इतक्याच वर्षासाठी तिनं ते ऋणाने कर्ज घेतलेलं होतं आणि त्याचं व्याज दिलं होतं 432, म्हणून आपलं उत्तर आहे 6. आता आपला जो 6 नंबरचा प्रश्न आहे की 10,000 रुपये मुद्दलचे दर साल दर शेकडा 8% दराने दाम दुप्पट होण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागेल. आता दाम दुप्पट म्हणले ते, समजा तुम्ही 10,000 व्याजाने दिले आणि ते 20,000 होईपर्यंत त्याच्याकडे व्याजानंच ठेवायचे आणि त्याचा दर किती 8% दर आहे. समजा आपण एखाद्याला 10,000 रुपये दिले 8% दरानं, 8% दरानं म्हणजे 100च्या 8% दरानं आपण नाही का 3 रुपये टक्क्यानं व्याज पैसे घेतो किंवा मग 5 रुपये टक्के व्याजानं पैसे घेतो, बरोबर आहे का. तसे ते 8% दराने. मग 10,000 रुपये मुद्दलचे दर साल दर शेकडा 8% दराने दाम दुप्पट होण्यासाठी, म्हणजे 10,000चे किती डायरेक्ट 20,000 होण्यासाठी किती वर्ष लागतील. आता याचं सूत्र एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जसं याचं सूत्र तसं दाम दुप्पटसाठी एवढंच ठेवायचं आहे, वर्ष रेट बरोबर आहे 100 आणि पटचा काय करायचं आहे 1 वजा करायचं आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. वर्ष दर 100 आणि बॉक्समध्ये कंसामध्ये पट वजा 1 काय करायचं आहे, त्या पटीमधून वजा करायचं आहे. जेवढी पट दिली असेल, चौपट, दाम दुप्पट, दाम तिप्पट, दाम चौपट होण्यासाठी त्यातून काय करायचं आहे 1 वजा करायचं आहे आणि गुणिले 100 करायचं आहे त्याला, बरोबर. आता आपला प्रश्न असा होता की 10,000 रुपये मुद्दलचे किती दर साल दर शेकडा 8% दराने दाम दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील. आता वर्ष काढायचं आहे आपल्याला. एन आपल्याला माहीत नाही, आर दिलेला आहे रेट 8, 100 घेतल्या, बरोबर आहे. दाम दुप्पट म्हणजे 2, बरोबर आहे, वजा 1 एवढं करायचं, बरोबर आहे. आता एन गुणिले 8, आता याच्यातून 1 गेला म्हणजे हा 100च राहतो, ठीक आहे. 2 मधून 1 गेला 1च राहतो ना, आणि 1 गुणिले 100 100च होतं, ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला एन काढायचं आहे. एन काढायचं म्हणजे 100 भागिले 8. आता याला भाग द्यायचा, 4 1 4, 4 2 8, 4 1 4, 4 2 8, 4 25, म्हणजे 25 भागिले 2. आता 25 भागिले 2 आपलं परत याला भाग द्यायचा, बे एक बे, बरोबर आहे. इथं लिहून घेतला 1, बे 1 बे, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4. आता उरला किती 1, जो बाकी ते वरती लिहायचा, हे खाली लिहायचं, ज्यानं भागा आपण अंकात काय याचं उत्तर आहे, म्हणजे 12.5 वर्ष. किती 12.5 वर्ष. 25नं आपलं सरळ आपल्याला भागाकार करायची गरज बी नाही, आपल्याला माहिती आहे 25 भागिले 2 12.5 वर्ष. 12.5 12 दोन्ही 24 आणि ते अर्धा. पण आपण एक याच्यानुसार चालू, आपण फॉर्म्युला म्हणून हा भागाकार केला. नंतर 25 भागिले 2 आपल्याला करायची गरज आहे का असं परीक्षामध्ये, बे 1 बे, बे दोन्ही 4, मग ते 1/2 आणि ते आपल्याला माहिती आहे 25 भागिले 2 म्हणजे 12.5, म्हणजे 12.5 वर्ष. किती वर्षात होईल 12.5, 12 वर्ष 6 महिने. किती 12 वर्ष 6 महिने काय आपलं उत्तर आहे. त्याच्यात दाम दुप्पट होईल. आता हा वेगळा टाईपचा प्रश्न होता, दाम दुप्पट चौपट. आता इथे कधी असतं 3 पट होईल, तर 3 मधून 1 वजा झाला असतं 2, 2 गुणिले काय झालं असतं 100 झालं असतं. पण इथं 2 मधून 1 ही पट आहे, पटमधून काय करणे आपल्याला नेहमी 1 वजा करायचं आहे. मग इथं 1 उरला म्हणून आपण 100 गुणिले 100च होतात. अशा प्रकारे आपण एन गुणिले आर बरोबर 100 कंसात पट वजा 1 दाम दुप्पटचा प्रश्न आला, या सूत्रानुसार सोडवायचा आहे. आता आपला 7 नंबरचा प्रश्न, एका विशिष्ट मुद्दलीचे दर साल दर शेकडा 12% दराने दाम चौपट होण्यासाठी किती वर्ष लागतील. तोच प्रश्न आहे, दाम चौपट, बरोबर आहे. किती दर काय आहे 12 काय आपला दर आहे. किती वर्षाचा कालावधी लागेल म्हणले, बस एवढे दिलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे वर्ष काढायचं आहे. आपल्याला सूत्र माहिती आहे एन काढायचं आहे. आर किती दिलेलं आहे 12, 100 घ्यायचं आहे आपल्या सूत्रानुसार. पट किती आहे दाम चौपट म्हणजे 4 वजा 1, बरोबर आहे. जेवढी दिलेले तेवढं आपल्याला हे करायचं आहे. आता एन गुणिले 12, आता 4 मधून 1 गेला 3 म्हणजे 100 गुणिले 3. आपण बेसिकमध्ये बघितलेले आहे कंसाचा अर्थ काय होतो गुणिले होतो, बरोबर आहे. दाम
चौपट होती म्हणून त्यातून 1 केला, पहिल्या याच्यात दुप्पट होती म्हणून वजा 1 केला होता, 1 ला 1 गुणलं तर म्हणून 100 आलं होतं. इथे जर 5 पट असेल तर 5 मधून 1 वजा करायचं, 4 गुणिले करायचं 100 ला. जेवढी पट असेल तेवढी पट घ्यायची, 1 वजा करायचा आणि जे वजा बाकी येईल ती 100 ला गुणिले करायचे आणि n बरोबर जे दर दिला आहे तो अशा प्रकारे घ्यायचा. आता आपल्याला n काढायचा आहे, बरोबर आहे. मग ह्या दोघांचा गुणाकार केला 300 गुणिले 12, बरोबर. 12 × 12, 12 2 24, उरले किती 6, 12 पंचे 60. म्हणजे आपला किती वर्ष लागतील दाम दुप्पट व्हायला? 25 वर्ष. किती? एका विशिष्ट मुद्दलचे, जी मुद्दल असेल ती आपल्याला माहित नाही, 12% दरानं तीच दुप्पट व्हायला किती, म्हणजे चौपट व्हायला किती, दाम चौपट व्हायला 25 वर्ष लागतील. हे सूत्र आहे, हे सूत्र लक्षात ठेवायचं. अशा टाईपचे खूप वेळेस परीक्षेत प्रश्न आलेले आणि आपल्याला आणखी प्रॅक्टिस करायची याच्यावर. आता आपला 8 नंबरचा प्रश्न, दर साल दर शेकडा 10% दराने 50,000 रुपये मुद्दलचे सरळ व्याजाने किती वर्षात 60,000 होते? ठीक आहे, किती वर्ष म्हणले, मुद्दल किती आहे? 50,000 काय मुद्दल आहे, बरोबर आहे. 60,000 होतील म्हणले, ते होतील, बरोबर आहे. किती वर्षात 60,000 व्याज होतील? आता आपल्याला माहिती आहे 50 घे नाही, 60 भर नाही, म्हणजे 10,000 व्याज. किती? 10,000 व्याज. किती वर्षात होईल? 10,000 व्याज. 50,000 मुद्दलचे 10% दराने, दर काय? दर आहे 10%. ठीक आहे. दर साल दर शेकडा 50,000 मुद्दलचे सरळ व्याजाने किती वर्षात 60,000 होतील? म्हणजे 50,000चे 60,000 होतील. दर काय? 10, म्हणजे व्याज किती होणार आहे? 10. सरळ व्याज किती लिहून घ्यायचं? 10,000, बरोबर आहे, आपल्या सूत्रानुसार. आता आपल्याला काय करायचं आहे? वर्ष काढायचं आहे. मुद्दल किती आपली? 50,000. वर्ष काढायचं म्हणून n तसंच लिहिला. R किती आपला? 10 गुणिले 100. हे सूत्र आहे, ह्याच्यात काही विचारा तुम्ही. आपण प्रत्येक टाईपचे प्रश्न घेतले, एक दर काढायचा घेतला, एक मुद्दल काढायचा घेतला, एक त्याच्यानंतर काय की मुद्दल काढायचा घेतला, व्याज काढायचा घेतला, काही घेऊ द्या. फक्त आपली जिथं अमाऊंट दिलेली आहे तिथं 50 चे 60 म्हणले होते, म्हणजे 10चा फरक आहे. म्हणजे व्याज 10 घेतला आपण, मुद्दल 50 घेतली, n वर्ष काढायचं आहे, दर 10 आहे भागिले 100, बरोबर आहे. आता आपण आता काय करायचं आहे, आता आपल्याला n काढायचं आहे. आपण n इकडे घेतला. आता या दोघाला वरती भागाकारात टाकलं, 10,000 गुणिले 100, आणि हे जे वरती गुणाकारात होते ते खाली भागाकारात, 50,000 गुणिले 10,000. अशा प्रकारची आपण मांडणी केली, बरोबर. आपल्याला माहिती हे वरती जातात आणि हे गुणाकाराचे खाली भागाकारात येतात. आता हे 4 शून्य कट, हे 4 शून्य कट, हा 1 कट, हा कट. म्हणजे आता आपलं काय राहिलं? इथं 5 राहिलं, इथं 10 राहिलं, म्हणजे 5 1 5, 5 2 10, किती? 2 वर्ष. आपलं उत्तर काय आहे? 2 वर्ष. म्हणजे 50,000चे 60,000 व्हायला 10% दराने किती वर्ष लागेल? 2 वर्ष. काय विचारलं तर आपल्याला वर्ष काढा. अशा प्रकारे काही विचारू द्या, आपण ते हे सूत्रात किंमत टाकायची आणि काढायचं. आपलं उत्तर आहे 2 वर्ष. आता आपला 9 नंबरचा प्रश्न, 2190 रुपये मुद्दलचे दर साल दर शेकडा 5% दराने 150 दिवसाचे सरळ व्याज किती? आतापर्यंत जे पाहिलं आपण ते वर्षाचं पाहिलं, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष, पण आता कशाचं आहे? 150 दिवसाचे. आता हे दिवस आणि महिने याच्यासाठी काय ॲड करावं लागतं? फक्त एवढा एक चेंज आहे थोडासा, तो आपण बघू. आता किती आहे आपलं सूत्र माहिती आहे. आता काय काढायचं? आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे, म्हणून हे सरळ व्याज जसंच तसं लिहून घेतलं आपण. दिलेलं का आपल्याला? नाही. आता आपली मुद्दल काय आहे? 2190 काय आपली मुद्दल आहे, बरोबर आहे. दर काय आहे? 5% आपला काय दर आहे. किती? आता इथं दिवसाचे किती? 150 दिवसाच. 2190 मुद्दल आहे, 5% दर आहे, 150 दिवस आहे, बरोबर आहे. आपल्याला काय करायचं? सरळ व्याज, म्हणून आपण सरळ व्याज लिहून घेतलं. मुद्दल काय आहे? 2190, बरोबर आहे. दर किती आहे? 5, आणि वर्षाने आता काय दिवस आहे? दर किती? 5 दिवस 150 गुणिले भागिले 100. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जर दिवस असेल ना त्याला 365 करायचं. काय करायचं? दिवस जर असेल तर त्याला 365 करायचं, आणि जर इथं महिना असेल तर 12 करायचं. आपण आतापर्यंत काय पाहिलं? फक्त खाली इथं वर्ष होते, 3 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 1 वर्ष, म्हणून फक्त आपण 100 घेत होतो, सरळ आपलं सूत्र होतं. पण आता काय इथं दिवस दिलेले म्हणून खाली 365 घ्यायचं. इथं जर महिने दिले तर इथं काय घ्यायचं?
12 महिने घ्यायचं, फक्त चेंज एवढंच आहे. दिवस हा शब्द आला तर 365 घ्यायचं आहे वर्षाच्या जागी. जी आपण मुदत बघितली ती 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष, पण जर तिथं 150 दिवसाचं आलं 200 दिवसाचं आलं म्हणजे एका वर्षाच्या आतमध्ये 365 दिवसाच्या आतमध्ये किती दिवस आले तर त्याला काय करायचं, भागिले 100 बरोबर 365 घ्यायचं. आणि जर महिने आले 2 महिने 3 महिने 4 महिने तर तिथे काय करायचं, 12 घ्यायचं. फक्त एवढा फरक लक्षात ठेवायचं, बरोबर. आता सरळ सरळ आपण काय करू याचं, आता हा 0 कटला, हे 2 0 हे 2 0 कटले, बरोबर आहे. आता 5 1 5 5 7 35 उरला 1 5 3 15 आणि हा 5 1 5 म्हणजे 5 भाग गेला. आता आपलं राहिलं काय, फक्त इथं 2100, आता इथं 15 आणि इथं 219 आणि हे 73. आता आपल्याला कुठतरी असं हे होतं आहे की 73नं हे 229ला भाग जाईल, कारण इथं हे 3 त्रिक जर आपण 3 गुणलं तर 9 शेवटी येते. बघू आपण 273ला 3 गुणून 3 त्रिक 9 7 त्रिक 21 म्हणजे 73नं जर भाग दिला तर इथं 73 1 73 73 त्रिक 219. आपल्याला 73चा पाडा पाठवता का नाही, पण आपण एक अंदाज लावला, इथं 3 कितीनं गुणलं तर 9 होऊ शकतं. 3 त्रिक 9 7 त्रिक 21 म्हणून आपण काय केला, पाडा तयार केला. आता आपलं त्याच्यानंतर इथं आता काय राहिलं आपलं, इथं 15 आणि 3 15 त्रिक 45 काय आलं, 15 त्रिक 45 म्हणजे 45 रुपये काय आलं आपलं व्याज आलं. आणि ते सरळ व्याज किती तर आपलं 45 रुपये व्याज आलं. आणि आपली मुद्दल होती 2190 प्लस 45 5 4 9 4 3 9 4 13 2235 2235 काय आपलं पूर्ण टोटल काय सरळ व्याज आणि त्याची मुद्दल आपलं काय झालं 2235 आपलं उत्तर आहे. काय केलं आपण, फक्त एवढं चेंज केलं. इथं दिवस होते, इथं वर्ष नव्हतं. 1 वर्ष 2 वर्ष असतं तर आपण काय केलं असतं, सरळ सरळ 100 घेतलं असतं. वर्षाच्या जर मध्ये विचारलं समजा 365 दिवस, समजा 150 दिवस 200 दिवस, त्याला भागिले काय करणे 100 बरोबर 365 घेणे, फक्त एवढंच करणे दिवस असले तर. आणि महिने कधी विचारलं 3 महिने 4 महिने तर काय करणे 12 घेणे. अशा प्रकारे आपलं उत्तर किती आलं 2235. आता आपलं 10 नंबरचं आहे, दर साल दर शेकडा 8.4 दराने 9760 रुपये मुद्दलचे 4 महिन्यात किती रास होईल. आता इथं महिने वरती आपण एक दिवसाचं उदाहरण पाहिलं, आता हे महिन्याचं आहे, वर्षाचं पण पाहिलं. वर्षाला सरळ सरळ 100 आहे, दिवसाचं असलं तर 365 आहे, महिन्याचं असलं तर 12 आहे. ठीक आहे, आपली मुद्दल काय आहे, आता आपल्याला काय करणे, सरळ व्याजच काढणे, रास काढणे म्हणजे हे दोन्ही काढणे आपल्याला, बरोबर आहे. आता आपली मुद्दल किती आहे 9760 रुपये, बरोबर आहे. त्याच्यानंतर वर्ष किती आहे, वर्षनी महिने तिथं, बरोबर. आपण रेट करून घ्या एकदा 8.4 आणि 4 महिने काय आहे 4 वर्षनी 4 महिने, बरोबर आहे. आता गुणिले 100 भागिले 12. आता 12 का घेतला आपण, इथं महिने होते म्हणून 12 घेतले. इथं जर दिवस असते तर आपण इथं 365 घेतले असते, पण महिने बी नाही आणि दिवस पण नाही, डायरेक्ट सरळ वर्ष दिलंय 2 वर्ष 3 वर्ष, तर इथं काहीच घ्यायची गरज नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आता आपल्याला हे काढायचं सरळ सरळ. आता वरती पॉईंट आहे, आता आपल्याला पॉईंट घालवण्यासाठी याच्यावर आपण एक 0 देऊ शकतो किंवा इथे देऊ शकतो. ठीक आहे, आता आपण पॉईंट घालून घेऊ 60, याला 84 लिहू डायरेक्ट गुणिले 4. पॉईंट घालण्यासाठी आपण इथं एक 0 दिला 12. आता असं नाही म्हणायला पाहिजे की 1000 कुठून आली, 1000 हा पॉईंट घालवण्यासाठी आपण काय केलं इथे एक 0 दिला, बरोबर आहे. आता 3 1 3 3 चौक 12, हा 0 कटला हा 0 कटला, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता याला भाग देऊ आपण 4 1 4 4 2 8 4 1 4, इथं 4 1 4 4 2 8 उरले 2 20 झाले 4 5 20. आता इथं 3 1 3 3 7 21 म्हणजे आता 25 आता इथं काय उरलं फक्त 960 गुणिले 7 आणि 25 काय काय उरले आपलं 907 गुणिले 7 भागिले 25. आता या दोघांचा आपण काय करू, परत गुणाकार करून घेऊ. काय करून घेऊ, दोघांचा गुणाकार करून घेऊ. 976 गुणिले 7, 7 च कम 42, हात 4 7 7 49 49 आणि 4 53, 7 नाम 63 7 नाम 63 63 5 68 किती 68 आलं 8000 6032 भागिले 25. आता आपल्याला याचं काय करणे भागाकार करणे. हे 25 होते भागाकार, आपण 25 आता याला भागाकार करू. 25 की 25 25 दोन्ही 50 उरले किती 18. आता इथे झाले 183
25 चौक 100, 25 5 सव्वाशे, 25 150, 25 7 175, 175 झाले. उरले किती? ते 5 आणि हे 8, किती झाले? 82. त्याच्यानंतर 25 त्रिक 75. आता उरले किती? 82 मधून 75 गेले ते 6, 5 आणि 7 म्हणजे 7 उरले. पॉईंट दिला इथं 0, याला 70 केलं. पॉईंट दिले की आपण काय करू शकतो? राहिलेल्या संख्येवर 0 घेऊ शकतो. 25 25, 25 दोन्ही 50, उरले किती? 20. 70 मधून 50 गेले, उरले 20. पॉईंट दिले ऑलरेडी आपण 0 घेऊ शकतो म्हणजे 200. 25 200 म्हणजे 273.28. हे काय झालं? व्याज झालं. आणि आपली मुद्दल किती होती? आपली मुद्दल होती 9,760 बरोबर आहे. आणि त्याच्यात आता हे किती व्याज? 273.28 म्हणजे 0.28, 3 6 7 13, हातच्याले हे 10 म्हणजे 10,033.28 काय आपलं उत्तर आहे. ही मुद्दल आणि हे व्याज कशा प्रकारे केलं आपण? हे दिलेलं होतं, महिने होते म्हणून 12 घेतले, इथपर्यंत आपण केलं. एक गुणाकार केला, काटाकाटी केली. 976 गुणिले 7 भागिले 25 राहिलं होतं. 976 गुणिले 7 करून घेतलं. 6,832 गुणिले 25 केलं, भागिले 25 केलं. 273 आलं. 273.28 व्याज झालं. आणि त्या मुद्दलमध्ये आपण मिळवलं रास म्हणजे मुद्दल आणि व्याज दोन्ही म्हणून आलं 10,033.28. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं. आता एका मनुष्यानं काय केलं? SBI बँकेत 8,000 रुपये 15% दराने ठेवले आणि ITBI बँकेमध्ये 12,000 रुपये 20% दराने ठेवले. तर संपूर्ण वर्षात एकूण रकमेचे एकंदरीत व्याज किती? आता त्यानं काय केलं? 8,000 एका बँकेत ठेवले 15% आणि 12,000 रुपये एका बँकेत ठेवले 20% दरानं. तर संपूर्ण एका वर्षात रकमेचा व्याजदर किती? बरोबर आहे. आता याला काय करायचं माहिती का? सरळ सरळ जे 8,000 आहे ना त्याला गुणिले 15 करायचं, जो व्याजदर दिलेला आहे तो, प्लस दुसऱ्या बँकेत आहे ना 12,000 त्याला 20 करायचं ज्याचा व्याजदर आहे. आणि भागाकारात काय करायचं? दोघांची बेरीज करायची. 8,000 गुणिले 12,000 दोन्ही अमाऊंटची काय करायची? बेरीज करायची. काय केलं आपण? एका बँकेत 8,000 रुपये ठेवले त्यांनी SBI मध्ये 15% आणि ITBI मध्ये किती ठेवलेले? 12,000 ठेवले 20 रुपये टक्क्यानं. तर एका वर्षात दोन्ही बँकेत त्यानं जाऊन पैसे काढले, ठेवले. एका बँकेत SBI मध्ये 15,000 ठेवले, 8,000 ठेवले 15% दुसरी ITBI बँक आहे तिच्यात ITBI मध्ये त्यानं 12,000 ठेवले 20% एकाच दिवशी ठेवले. आणि परत काय आलं? वर्ष झालं, दोन्ही कोण काढून घेतले त्यानं. तर त्याला एकंदरीत दोन्ही म्हणून किती व्याज आलं हे आपल्याला करायचं आहे. मग अशा वेळेस काय करायचं आहे? पहिलं व्याज आणि अमाऊंट त्याला गुणाकार करायचा, प्लस दुसरी अमाऊंट आणि दुसरं व्याज त्याला गुणाकार करायचा, आणि खाली भागाकार करायचा आहे. पहिली मुद्दल आणि दुसरी मुद्दलचं काय करायचं आहे? बेरीज करायची. ठीक आहे, केलं आपण. आता आपल्याला माहिती या दोघांचा गुणाकार केला, 15 8 20 असे, हे 3 शून्य देऊन घ्यायचे, 1 2 3, प्लस 12 2 24, हे 3 आणि हा 1 शून्य देऊन घ्यायचं, 1 2 3 4. ठीक आहे. भागाकारात 12,000 आणि 8,000 20,000, 1 2 4, 2,000 20,000. बरोबर, इथपर्यंत आलो आपण. आता ह्या दोघांची बेरीज केली, 12 आणि 24, 12 आणि 24 किती झाले? 12 आणि 24 36. बरोबर आहे, 36 झाले. 4 शून्य, 1 2 3 4. बरोबर आहे, भागिले 20,000. बरोबर आहे. हे 4 कटले, हे 4 कटले, 2 न 36ला घातलं, 2 1 2 उरले 1 2 8 16. किती? 18% काय होता? व्याजदर होता. किती होता व्याज दर? किती भेटला त्याला? 18% भेटला. काय केलं आपण? असं जर विचारलं समजा, दोन अमाऊंट एका बँकेत ठेवली, एका बँकेत ठेवली, एक ठेवली होती 15%, एक ठेवली होती 20%. त्या जी 15% 8,000 ठेवले होते त्याला गुणिले केले, प्लस जी 12,000 20% ठेवले त्याला गुणिले केले, आणि दोघांची काय केली? बेरीज केली. आणि आपल्याला माहिती आहे आपण गुणाकार वगैरे करून घेतला. अशा प्रकारे 3,60,000 आले होते, त्याला 20,000 भागितलं. आपल्याला काय करायचं होतं? व्याज म्हणजे त्याला किती टक्क्यानं पैसे घेतले. आपण जसं बँकेत ठेवतो, समजा FD करतो 10%, 12% वार्षिक व्याज दर असतो, तर त्याला किती फायदा झाला? म्हणजे 18% त्याला काय भेटलेले? व्याज भेटलेले, दोन्ही बँकेत ठेवल्यामुळे. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 18. आता आपला 12वा प्रश्न आहे शेवटचा.
व्याज दर 25% वरून 8% केला, यामुळे ग्राहकाला 8 वर्षाचे व्याज 5600 रुपये कमी मिळाले, तर मुद्दल रक्कम किती? आता समजा 25% हा वार्षिक दर होता, 8% पण तो काय होता 25 होता अगोदर, पण तो 18 केला, त्याला 8 वर्षात काय आलं 5600 रुपये कमी मिळाले, तर मुद्दल किती होती? असे कमी मिळाले किंवा जास्त मिळाले, याला काय सूत्र आहे? जास्त किंवा कमी मिळणारे व्याज गुणिले 100 दरातील फरक मुदत, एवढंच करायचं. आता जास्त किंवा कमी मिळणारी मुदत आपल्याकडे अमाऊंट किती होती, याची किंमत किती होती आपल्याला 5600 रुपये, त्याला कमी व्याज मिळाले, गुणिले 100 केला आपण, बरोबर आहे. दरातील फरक काय होता? पहिला दर होता 25%, दुसरा दर होता 18%, म्हणजे याच्यातला फरक किती होता? हे दोन 60%, किती होता? 7 वर्ष किती होतं? मुदत किती? 8 वर्ष. घेतलं मानून. कितीही मोठा प्रश्न असला असला आपला, हा दरातील किंवा जास्त किंवा कमी मिळणाऱ्या व्याजातील फरक गुणिले 100, सरळ सरळ व्याजातील फरक गुणिले 100, या दोघातला फरक पहिले 25 होता, नंतर 18 झाला आणि मुदत लिहिली, संपलं. एवढंच काय अवघड आहे? हां, त्याच्यानंतर 7 1 7 7 8 56, 8 1 8 8 1 8, म्हणजे इथं 100 झालं गुणिले 100, 100 गुणिले 100 म्हणजे किती? 10,000, म्हणजे त्याची मुद्दल किती होती? 10,000 होती. अशा प्रकारे आपलं उत्तर काय आलं? 10,000 आलं. काय केलं आपण? जे फरक होतं जास्त किंवा कमी मिळणारे व्याज ते लिहून घेतलं, गुणिले 100 केलं, दरातील फरक केला, मुदत केली आणि आपलं अशा प्रकारे गुणाकार भागाकार केला, उत्तर आलं. आता आपण जे आज पाहिलं होतं सरळ व्याज, याचं आपण सूत्र बघितलं, P गुणिले N गुणिले R भागिले 100. सिंपल इंटरेस्ट बरोबर P गुणिले N गुणिले R भागिले 100. P म्हणजे प्रिन्सिपल मुद्दल, N म्हणजे नंबर ऑफ द इयर, बरोबर आहे, आणि गुणिले R म्हणजे दर रेट आणि भागिले 100. आता याच्यात तुम्हाला 3 प्रकारचं, एक तर दर काढा म्हणतील, आपण सगळ्या टाईपचे एक एक प्रश्न घेतले सगळ्यात अगोदर, बरोबर आहे. एक तर ते दर काढा म्हणतील, व्याज दिलेलं असेल, किंवा मग वर्ष काढा, किंवा व्याज काढा, किंवा मुद्दल काढा. तिन्ही जे दिलेलं होतं आपल्याला, सिंपल इंटरेस्ट बरोबर P गुणिले N गुणिले R भागिले 100, त्या चारीतलं कोणतं विचारू शकता? सरळ व्याज काढा, मुद्दल काढा, वर्ष काढा, दर काढा. त्या सूत्रानं तुम्ही ती किंमत ठेवून चारही टाईपचे आपण एक एक प्रश्न घेतले, तशा प्रकारे एक एक किंमत काढायची. त्याच्यानंतर आपण रास म्हणजे कोणती? ते व्याज आणि मुद्दल या दोघांची बेरीज याला रास म्हणतात. त्याच्यानंतर आपण एक गणित पाहिलं होतं, कोणत्या टाईपचं पाहिलं होतं, की 2 बँकेत पैसे ठेवले, एका ह्या टक्केदाराने ठेवले, एका त्या टक्केदाराने ठेवले, त्या दोघांचा गुणाकार करायचा, दोघांची भागिले बेरीज करायची, अशा प्रकारे सोडायचं. महिन्याचं पाहिलं, जर व्याज महिन्यात दिलेलं असेल, आपण वर्षाला कोणतं सूत्र आहे? P गुणिले N गुणिले R भागिले 100. फक्त जर महिन्याचं दिलेलं असेल तिथं काय करायचं आहे? 100 बरोबर खाली भागाकारात 12 घ्यायचे, वरती महिन्यातच घ्यायचे. आणि जर दिवसाचं व्याज विचारलं असेल तर तिथं 365 घ्यायचं आहे 100 बरोबर. हे आपण प्रत्येक 12 प्रश्न 12 टाईपचे घेतले. सरळ व्याज याच्यात पूर्ण क्लिअर होतं. आणखी अशाच प्रकारचे आपल्याला प्रश्न शोधून हे जे प्रश्न लिहून ठेवले आपण वहीमध्ये, त्या प्रश्नानुसार आणखी आपल्याला प्रश्न लिहायचे आणि प्रॅक्टिस करायची. धन्यवाद.